दुसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आकाश दाभाडे यांच्या बॅटमधून चौकार मैदानाच्या आतमध्ये येतोय. तळेगाव शहर आहे आणि या शहरामध्ये क्रिकेट देखील आपण पाहतोय. क्रिकेटचा महोत्सव जो आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लीग मध्ये बॅक टू बॅक 2 इन रो ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये आकाश दाभाडे. सिक्सर किंगच्या बॅट मधून चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील धावा 4. चौकार इथे प्राप्त झालाय. सर्व शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना विनंती असेल की थोडंसं मैदानाच्या बाहेरून आपण या. पुन्हा एकदा आडवा बॅटने इथे फटक क्षेत्ररक्षण खराब. क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये कॉल मिस कॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि धावबादच्या स्वरूपामध्ये इथे बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाद होतील. क्षेत्ररक्षण बहारदार पाहायला मिळालं. त्यानंतर धावबादच्या स्वरूपामध्ये मनोज दाभाडे इथे बाद झालेत. जयेश विनंती असेल ते गेट तुम्हाला बंद करायचंय. जयेश नुब बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. अक्षय दाभाडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अगदी आपण जर पाहिलं त्या अगोदर क्षेत्ररक्षण बहारदार पाहायला मिळाला आणि नंतर मैदानाच्या आतमध्ये धावबादच्या स्वरूपामध्ये विकेट देखील प्राप्त झाली आहे. बॅक टू बॅक 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये आकाश दाभाडेने खेळले. पुढचा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण बहारदार आणि विकेटचं पतन देखील होताना पाहायला मिळालं. पुन्हा एकदा बळीराम तयार आहे. ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये आकाश दाभाडे जर बॅटिंगसाठी तयार असतील. पुन्हा एकदा चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये ते समोरच्या बाजूला फटका खेळला. एक तर आली आहे. दुसऱ्या धावेला पलायन झालंय आणि यशस्वीरित्या इथे 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्यात आणि 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड देखील पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती धावा बनवल्या गेल्यात. 10 धावा आपण पाहतोय. दुहेरी अंकामध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू फक्त दिशा दिली आहे आणि चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. बिग ब्लास्ट बिग हिट षटकार 6 रन. पहिल्या षटकात का बाटे मैदानाच्या आतमध्ये करतोय आकाश दाभाडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. बळीराम यांच्यावरती इथे आक्रमण झालंय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेचून मारलाय. क्षेत्ररक्षण बहारदार पाहायला मिळालं. डीप स्क्वेअर लेग मध्ये षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये संपलंय आणि 16 धावा जस्ट स्कोर कार्ड वरती आतापर्यंत बनवल्या गेल्यात.
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल झालेत. राहुल आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मध्ये 6 षटकांचा सामना आहे आणि षटक क्रमांक 2 मध्ये राहुल देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये डावखुरा त्याच्या बॅटर अक्षय दाभाडे देखील पाहायला मिळतील. पहिला चेंडू वेगवान तेच तर्रार चेंडू पाहायला मिळाला. वेगावरती वेग दाखवलाय, वेगावरती गोलंदाज देखील स्वार झाला. आगीचे गोळे आगीचे निखारे जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. राहुल पहिला चेंडू अप्रतिम पाहायला मिळालाय. अक्षय दाभाडे मैदानाच्या आतमध्ये प्रचंड मोठी ताकद या खेळाडूची देखील आहे. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढायचा प्रयत्न झाला. एक चिकी सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होते. आता वन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये आकाश दाभाडे असतील. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आकाश दाभाडे यांनी इथे बनवल्या गेल्या. 18 धावा देखील आपण पाहतोय ज्या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. एक बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाद होताना देखील आपल्याला पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती तयार आहे. ऑन स्ट्राईक अक्षय दाभाडे. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न इथे झाला. ते पहा डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. भूषंकित क्षेत्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू प्राप्त होतोय आणि स्कोर कार्ड 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा ज्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. राहुलने इथे कमबॅक करणार षटक जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या गेल्या. तदनंतर षटक क्रमांक 2 मध्ये 4 धावा येताना पाहायला मिळाल्या आणि स्कोर कार्ड 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा आतापर्यंत बनवल्यात. पहा विकेट किपरच्या मागे जे वॉल कंपाऊंड आहे त्या वॉल कंपाऊंडला जे टेकून खेळाडू मान्यवर किंवा आपले अतिथी प्रेक्षक राजा देखील असतील त्या सर्वांना विनंती असेल की आपण त्या जाळीच्या आतमध्ये बसायचंय. तिथे खेळाडूंना अडथळा निर्माण होईल त्यामुळे विनंती असेल. अखोड टप्प्याचा चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. टॉट बॉल षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. बळीराम नलावडे गोलंदाजी मार्क वरती दाखल झालेत. चेंडू वाईट अतिरिक्त धावे.
विकेट देखील इथे प्राप्त होताना पाहायला मिळाली. 21 धावा स्कोर कार्ड वरती. 2 बॅटर आतापर्यंत बाद होताना देखील पाहायला मिळालेत. मनोज दाभाडे बाद झाले. तदनंतर अगदी आपण जर पाहिलं तर आकाश दाभाडे देखील बाद झालेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. आज अभिला खेळावं लागेल. अभिला आज कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. लोअर फुल टॉस चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर एक सिंगल इथे प्राप्त केली जाते. या स्पर्धेच्या निमित्तानं सुधीरजी सरोदे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. बळीराम पहिलं षटक थोडंसं महागडं पाहायला मिळालं, परंतु पुन्हा एकदा बळीराम इथे समोरच्या बाजूला फटका खेळलाय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. येतो इथे मैदानाच्या आतमध्ये खणखणीत चौकार आणि स्कोर कार्ड मध्ये बदल 26. अभि दाभाडेला आपण पाहतो ऑन स्ट्राइक बॅटर आहे. अकोटप्याचा चेंडू प्रचंड मोठी ताकद अभि दाभाडेची पाहायला मिळाली आणि चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. बिग हिट बिग ब्लास्ट षटकार 6 रन क्लास दाखवला अभि दाभाडेने इथे. बॅक टू बॅक जर 3 षटकार जर इथे ठोकले, षटकार हॅट्रिक जर पूर्ण केली तर वैभवजी दाभाडे यांच्या वतीने देखील प्राइज आहे. 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि सचिन भाऊ यांच्या वतीने देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 33 धावा स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतो. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. 33 धावा ज्या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. 13 धावा या षटकामध्ये देखील येताना पाहायला मिळाल्या. बळीराम मध्ये पहिल्या षटकामध्ये 16 आणि या षटकामध्ये 13. 29 धावा 12 चेंडूमध्ये बळीरामने देखील खर्च केल्यात. अगदी आपण जर पाहिलं तर T11 कोटेश्वरवाडी पहिलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन हा संघ देखील मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतोय. गणेश गोलंदाजी मार्क वरती आता दाखल होतील. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. आशिष दाभाडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 4थ्या क्रमांकाचं. षटक क्रमांक 4 देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय.
काल देखील अगदी आपण जर पाहिले तर इथे पहा चेंडू जाईल, इथे धावा, धावांसाठी धावा धाव देखील आपण पाहतोय आणि चेंडू जातोय. एकच धाव इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होते, पळून पूर्ण केले 34 धावा स्कोर कार्ड वरती. 3 बॅटर देखील बाद होताना पहिला मिळालेत. गणेश यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती दाखल झालेत. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली, दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये. ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये आता अभि दाभाडे असेल. अभि दाभाडेने ते क्लास दाखवलाय. या स्पर्धेच्या निमित्तानं विजयजी कुलकर्णी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. मुख्य व्यासपीठावरती अतिथी मान्यवरांची मंडळी देखील आपण पाहतोय. सुपरस्टार क्रिकेट क्लब आयोजित क्रिकेटचा महासंग्राम देखील आपण पाहतोय. अकोट टप्प्यात हा चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये, क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आहे, त्यानंतर धाव घेण्यासाठी नकार. मैदानाच्या आतमध्ये चेंडू वाईट असेल, अतिरिक्त धाव. 35 लॉस ऑफ 3 विकेट. .5च्या सरासरीने आतापर्यंत धावगती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. राखण्यामध्ये यश D11 कोटेश्वरवाडी या संघाला देखील आले. आणि इथे पहा अभि दाभाडेच्या बॅट मधून समोरच्या बाजूला स्टँड अँड डिलिव्हर चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार रन. जर 3 षटकार बॅक टू बॅक जर ठोकले गेले तर वैभवजी दाभाडे आणि सचिन भाऊ यांच्या वतीने प्रत्येकी 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील असेल. पुन्हा एकदा चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळला. बॅट चिकट अशा क्षेत्ररक्षक चेंडूला पाठमोरा झालाय. एक धाव तर आली आहे, दुसऱ्या धावेला पलायन झालंय आणि यशस्वीरित्या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ज्या पळून पूर्ण केल्यात. इथे चेंडू वाईट, अतिरिक्त धाव आहे. स्पर्धेच्या निमित्तानं श्री सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. आणि इथे पहा दांडी दांडी गुल, विकेटचं पतन. बॅटर इथे मैदानाच्या आतमध्ये होतील. अभि दाभाडे बाद.
45 धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्या. 44 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय ज्या बनवल्या गेल्यात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 45 धावा 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. 45 धावा आपण पाहतोय ज्या आतापर्यंत बनवल्या गेल्यात. शेवटच्या आता 2 षटक कशा प्रकारे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाईल ते देखील पाहायचंय. आशिष दाभाडे आणि जय दाभाडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीच्या अगदी आपण पाहिलं तर एक चांगला स्टार्ट आकाश दाभाडे यांनी देखील दिला. अभि दाभाडेच्या बॅट मधून देखील 2 बिग हिट देखील आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर अभि देखील बाद झालेत आणि मैदानाच्या आतमध्ये आता जय दाखल झालेत. उर्वरित 2 षटकांचा खेळ किती धावा इथून पुढे बनवल्या जातील ते देखील पाहायचंय. 45 वर 4 फलंदाज अगदी आपण जर पाहिलं तर आतापर्यंत बाद होताना पाहायला मिळाले. 4 षटकांचा खेळ संपलाय. 3 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये इथे मिळताना पाहायला मिळाल्यात. गोलंदाजी मार्क वरती स्वरांजल दाखल होईल. आता स्वरांजल मैदानाच्या आतमध्ये आलाय. डीप मिड विकेट मध्ये पहिला चेंडू जो पाहायला मिळाला, एक सिंगल इथे प्राप्त होतीये. हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहिला देखील बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. एका बाजूला अगदी आपण जर पाहिलं तर आशिष दाभाडे, कित्येक वेळा संघ अडचणीत असताना आशिष दाभाडेने मार्ग मोकळे करून दिलेत. आज कामगिरी करायची आहे. पुन्हा एकदा मिस टाइम फटका पाहायला मिळाला. एकच सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. बुन बुन से बनता है सागर आणि क्षणा क्षणाने बनतं ते म्हणजे युग. इथे पुन्हा एकदा बॅटची कडा डेंजर एंड कडे फेकी पाहायला मिळते आणि धावबाच्या स्वरूपामध्ये इथे बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाद होतील. बिग विकेट गॉन. आशिष दाभाडे मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील गौरव दाभाडे. आणि इथे चेंडू जाईल. पाहिजे पंचांच्या निर्णयाची वाढ देखील इथे पाहिली जाईल. किती धावा इथे प्राप्त होतील. आणि इथे चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. मुख्य पंच तानाजी काकडे यांनी कळवले चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार 6 रन. रिव्हर्स स्विच हिट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर गौरव दाभाडे यांच्या बॅट मधून देखील पाहायला मिळाला. 53 धावा अर्धशतकी खेळी कंप्लीट झाली आहे आणि 53 धावा आपण पाहतोय ज्या स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. आता चेंडू अगदी आपण जर पाहिलं तर ज्यावेळेस फटका खेळला ना त्यावेळेस चेंडूला थोडीशी उसळी देखील पाहायला मिळाली. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू इथे होताना पाहायला मिळाला नाही. त्रेपन्न धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत बनवल्या गेल्यात. 53.
एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. प्रवीण शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. प्रवीण शिंदे यांना देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेत. ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये आता प्रवीण शिंदे पाहतोय, तर गोलंदाजी मार्क वरती स्वरांजन. आणि इथे पहा दांडी दांडी गुल, विकेटचं पतन. मैदानाच्या आतमध्ये इथे बॅटर बाद होतील. प्रवीण शिंदे बाद झालेत. पाच षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त होतोय आणि स्कोर कार्ड वरती 53 धावा आहे आणि 7 बॅटर आतापर्यंत बाद होताना देखील आपल्याला पाहायला मिळाले. D11 कोटेश्वरवाडी, पहिलवान शांभव दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडी हा संघ मैदानाच्या आतमध्ये एक चांगली सुरुवात संघाला करून दिली होती आकाश दाभाडे यांनी. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण जर पाहिलं तर मिडल ऑर्डरमध्ये थोडी पार्टनरशिप इथे बिल्ड व्हायला पाहिजे होती, परंतु ते झालं नाही. परंतु आता शेवटच्या षटकामध्ये किती धावा इथून पुढे बनवल्या जातील ते देखील पाहायचंय. ऑन स्ट्राईक आता अजय, इथे 5 चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळला, एक सिंगल तर प्राप्त होतीये. दुसऱ्या धावेला नकार मैदानाच्या आतमध्ये दिला. आता शेवटचे 5 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. ऑन स्ट्राईक बॅटर देखील पाहायला मिळेल कार्तिक. चोपन्न धावा ज्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत बनवल्यात. इथे कार्तिकच्या बॅट मधून फटका मैदानाच्या आतमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण पाहतोय खेळला गेलाय. 55 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत बनवल्या गेल्यात. एका एका धावेने इथे डाव पुढे नेण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. पुन्हा एकदा फटका मैदानाच्या आतमध्ये फसला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टेकन, व्हेरी गुड कॅच, टिपला जाईल, विकेटचं पतन. पंचावन्न धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय ज्या आतापर्यंत बनवल्या गेल्यात. 8 बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. इथे चेंडू वेगवान वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि विकेटचं पतन देखील झाले. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. 56 धावा प्रथम बॅटिंग करत असताना D11 कोटेश्वरवाडी या संघाने ते स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात आणि 57 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये जो करायचा आहे अंबिका 11 तळेगाव संघाला इथे पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे.
चला नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आपण या ठिकाणी संपन्न करतोय. पंकज भाऊ गुगळे स्पोर्ट फाउंडेशन गोवित्री त्यांच्या विरुद्धमध्ये राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोरी 11 इंदोरी. बोट टीम कॅप्टन या मुख्य व्यासपीठासमोर टॉस या ठिकाणी संपन्न केला जातोय. चला बॅटर विनंती असेल मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी लागलं गेलंय. विकेट हॅट्रिक साठी प्राइज असेल वैभवजी दाभाडे आणि सचिन भाऊ यांच्या वतीने प्राइज आहे. प्रत्येकी 1,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. चला बॅट्समन 56 बनवल्या गेल्या 57 धावसंख्येचा पाठलाग देखील इथे करायचा आहे. हा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ते देखील पाहायचं आहे. कारण की काल देखील अगदी आपण जर पाहिलं तर लो स्कोरिंग मॅचेस देखील पाहायला मिळाले. चला इंदोरी 11 टॉस साठी या. बॅट्समन अंबिका 11. टॉस देखील आपण संपन्न करतो. नेक्स्ट मॅचचा अतिथी मान्यवर विजयजी कुलकर्णी आणि श्री सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस देखील संपन्न करतोय. अतिथी मान्यवरांना देखील विनंती असेल या आपण टॉस देखील या ठिकाणी संपन्न केला जातोय. सलामीच्या गडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतीये.
पहिला चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये 2 धावा प्राप्त होतात आहे. विकेटचं बदल मैदानाच्या आतमध्ये होतंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सोरांजल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि सोरांजलच्या बॅट मधून चेंडू जाईल समोरच्या बाजूला. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार. इथे पहा मैदानाच्या आतमध्ये बिग विकेट गॉन. बिग विकेट गॉन आहे. स्वरांजल इथे मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय.
लोअर फुल टॉस चेंडू आणि चेंडू जाईल मुख्य व्यासपीठाच्या अगदी वरतून चेंडू जातो आउट ऑफ द पार्क. षटकार. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. 18 धावा स्कोर कार्ड वरती. डॉट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये येताना देखील पाहायला मिळाला. मनोज दाभड यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. इथे चेंडू अप्रतिम. चेंडू अप्रतिम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. एक मोठा फटका आला. तदनंतर मैदानाच्या आतमध्ये कमबॅक देखील इथे केलं जात आहे. स्पर्धेच्या निमित्तानं निलेश जिढगे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. वीस धावा आपण पाहतो ज्या स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. हबब निलेश महाराज साठे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. अभि दाभाडे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती दाखल झालेत. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार फेरबदल मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. अभि दाभाडे बिग विकेट. स्वरांजल गायकवाडची विकेट देखील अभिने प्राप्त केली. लोअर फुल टॉस चेंडू बॅटची कडा. बॅटची कडा क्षेत्ररक्षण बहारदार पाहायला मिळालं. डॉट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तळेगावची ही क्रीडा नगरी आहे. या क्रीडा नगरीवरती क्रिकेटचा हा सोहळा जो या मैदानावरती संपन्न होताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सुपरस्टार तळेगाव आयोजित मावळ तालुक्याचे दमदार आमदार सुनील अण्णा शेळके स्पोर्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने केलेल्या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी संपन्न होताना देखील आपल्याला पाहायला मिळतं. अभि तयार आहे. इथे डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. गौरव चेंडू पर्यंत पोहोचलाय. एकच सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होती. स्कोर कार्ड मध्ये बदल झाला. 21 धावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सचिन काळोखे आणि हर्षद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक बॅटर देखील सचिन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. समीकरण देखील आता पाहायला मिळेल. 22 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. हे समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल.
इथे पुन्हा एकदा सन्मान दिलाय, सन्मान मैदानाच्या आतमध्ये चेंडूला दिलाय, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय, एकच सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये, षटक अप्रतिम पाहायला मिळते, धावा रोखण्याचं काम इथे अभि देखील करतोय, मोठे फटक्या बसून दूर इथे बॅटरला ठेवलंय, पहिला चेंडू डॉट आलाय, दुसरा आणि तिसऱ्या चेंडूवरती एक एक सिंगल धाव देखील मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाली. इथे वेगवान वेगवान वेग वाढवलाय, वाईड यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये, अप्रतिम चेंडू वेगावरती स्वार झालाय आता अभि दाभाडे मैदानाच्या आतमध्ये. 22 धावा आहे, 2 विकेट, 2.4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. आता संघ इथे मैदानाच्या आतमध्ये कमबॅक, D11 कोटेश्वरवाडी, पैलवान शांभव दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडी हा संघ मैदानाच्या आतमध्ये करताना देखील पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण मध्ये थोडासा फेरबदल मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. इथे चेंडू अप्रतिम, गती परिवर्तन फिंगर रोल्स केलेत आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये थेट यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसवतोय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळालाय. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट आलेत. 22 वरती 2 विकेट, 19 चेंडू आणि 35 धाब्यांची गरज. पुन्हा एकदा चेंडू अप्रतिम पाहायला मिळालाय, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल, एक धाव तर आली आहे, एकच धाव. फेकी देखील अप्रतिम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला आणि स्कोर कार्ड वरती 23 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये बनवल्या गेल्यात. 18 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज आहे. 11.33च्या सरासरीने इथून पुढे धावा बनवाव्या लागतील. थोडीशी चर्चा देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मनोज दाभाडे, अभि दाभाडे, आकाश दाभाडे याच्यामध्ये चर्चा देखील झाली आणि त्यानंतर चेंडू आता कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाईल हे देखील पाहायचंय. निर्णायक षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू आणि बनवायचे 34 धावा. समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 18-34 ची गरज आहे. काल देखील अगदी आपण पाहिलं तर वरुण राजाने देखील या स्पर्धेला हजेरी लावताना संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील आपण पाहिलं. 23 धावा स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. गौरव दाभाडेच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. फिरकीचा जादूगर गौरव मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करेल. ऑफिशियल पंच देखील आपण पाहतोय. अनिल माळी सर आहे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. आकाश दाभाडे देखील यष्ट्यांच्या अगदी चिटकून उभा आहे. ऑन स्ट्राइक बॅटर देखील पाहायला मिळेल हर्षद. इथे चेंडू अप्रतिम, टप्पा पडल्यानंतर चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवतोय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये असेल. डॉट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फाईट साठी आणि लेग बिफोर विकेट साठी रिव्ह्यू इथे आपल्याकडे अवेलेबल आहे. इथे फटका मैदानाच्या आतमध्ये फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथे झेल टिपण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये जीडी गौरव दाभाडे करतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता सचिन ठाकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. प्रयत्न कमालीचे मैदानाच्या आतमध्ये केले गेले. D11 कोटेश्वरवाडी कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केले जात आहे. लहिरों से डरकर नौका पार नहीं होती, लहिरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.
प्रयत्न करत राहा. संघर्ष इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन्ही संघांच्या दरम्यान जो आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचा संघर्ष हा खेळाचा संघर्ष जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विजय इथे मिळवायचा आहे, पुढच्या फेरीमध्ये प्रवेश देखील करायचा आहे. दोन्ही संघ ते स्वप्न पाहिलं असेल, परंतु एका संघाचं स्वप्न इथे पूर्ण होईल आणि एक संघ स्पर्धेच्या बाहेर होताना देखील पाहायला मिळेल. त्यामुळे मॅच देखील महत्वाची आहे. मुख्य व्यासपीठावरती देखील अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला देखील या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला जातोय. गौरव थोडासा थांबलाय. रनवे अगदी आपण जर पाहिलं तर इथे थोडासा व्यत्यय देखील आलाय. कनप मध्ये थोडासा व्यत्यय देखील पाहायला मिळाला. त्यांनी थांबण्याचा निर्णय देखील घेतलाय. पुन्हा एकदा तयार आहे गौरव. लोअर फुल टॉस चेंडू आणि चेंडू आला तसा फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. बिग हिट बिग ब्लास्ट षटकार 6 रन. पंधरा चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. स्कोर कार्ड 29 वरती जाऊन पोहोचले. इथे चेंडू अप्रतिमे, चेंडू अप्रतिमे. एक लो फुलटॉस चेंडू आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये गौरव दाभाडे कमबॅक करताना देखील पाहायला मिळालेत. 29 धावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सचिन ठाकर मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू खेळला. एक 6 मैदानाच्या आतमध्ये आलाय. एक चेंडू डॉट. इथे पुन्हा एकदा चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक घोषांकित क्षेत्र आहे. 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतील. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड देखील पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती धावा बनवल्या गेल्यात. 31 धावा, 13 चेंडू आणि 26 धावांची गरज जी मैदानाच्या आतमध्ये असेल. इथे फटका आता पुन्हा एकदा फसलाय. काय झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. अगदी आपण जर पाहिलं तर अक्षय दाभाडे पोलाच्या मागून आला असं म्हणायला काही हरकत नाही. मागच्या दाराने आला आणि पुढच्या दारामध्ये येऊन त्याने झेल देखील इथे मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना देखील पाहायला मिळेल. सचिन मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि 26. गणेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील आता. स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक समीर शेलार यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. न्यू मॅटर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतील. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. आणि गोलंदाजी मार्कवरती आता मनोज दाभाडे दाखल झालेत. 12-26 समीकरण आहे. हे षटक निर्णायक मैदानाच्या आतमध्ये असेल. गणेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेत. मनोज दाभाडे यांचा पहिला चेंडू इथे पाहायला मिळेल. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल इथे प्राप्त होते. क्षेत्ररक्षण थोडंसं पंबल होतोय, परंतु एकच सिंगल. दुसरी धाव घेण्यासाठी नकार मैदानाच्या आतमध्ये कळवलाय. सचिन काळोखे आणि गणेश जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कामगिरी करताना पाहायला मिळेल. 11 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे.
बाबा थोडस बाहेरून या. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पिनू पिनू मैदानाच्या आतमध्ये चुकी करतोय. पिनूने मैदानाच्या आतमध्ये कॅच सोडलाय. एक सिंगल इथे प्राप्त होतीये. 10 चेंडू आणि 24 धावांची गरज. शांत प्रकारचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आता आलाय चेंडू खाली आणि टिपला जातो एक अप्रतिम झेल. विकेटचं पतन मनोज दाभाडे. इथे गोलंदाजी अप्रतिम योग्य टप्प्यावरती. जी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मनोज दाभाडे यांची पाहायला मिळाली. लोअर फुलटॉस चेंडू आणि चेंडू आला तसा फेकून दिला आउट ऑफ द पार्क. षटकार. 8 चेंडू आणि 18 धावींची गरज हे समीकरण देखील पाहायला मिळेल. इथे अप्रतिम चेंडू आहे. अप्रतिम चेंडू आहे. इथे पुन्हा एकदा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टेकन. व्हेरी गुड कॅच. टिपलाय झेल. सहा चेंडू आणि 18 धावींची गरज आहे. अमोल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि अमोलसाठी देखील इथे प्राइज असेल. अमोलने जर इथे 6 चेंडूमध्ये 18 धावा इथे मॅच जर जिंकून दिली, सचिन भाऊ बेगडे यांच्या वतीने प्राइज असेल तब्बल 1500. 1500 रुपयाचं कॅश प्राइज आहे.
अमोलने जर षटकार जर टोकला तर विजयजी कुलकर्णी यांच्या वतीने प्राइज असेल 500 रुपये. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं प्राइज आहे. पण रिव्हर्स देखील पाहिजे त्यामध्ये एखादा. 6 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल झालेत. अक्षय दाभाडे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. ऑन स्ट्राईक अमोल आहे. पहिला चेंडू आडव्या बॅटने इथे खेचून मारलाय आणि चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. बिग ब्लास्ट बिग हिट षटकार चेरन. पाच चेंडू आणि 12 धाब्यांची गरज आहे. हे समीकरण देखील मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळेल. 6 चेंडू 18 वरून सामना आलाय. 5 चेंडू 12. पंचेचाळीस धावा स्कोर कार्ड वरती आहे. मनोज दाभाडे उद्या पण जर पाहिलं तर स्लिप पॉइंट देखील आता लावला गेलाय. अमोल इथे मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक आहे. 5 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज आहे. समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. क्या होगा क्या होने वाला आहे हे देखील पाहायचंय. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवलं जाईल याची देखील दखल घ्या. अक्षयजी भेगडे यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं शुभागमन होते. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. डिप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळलाय. एक सिंगल आली आहे. षटकारासाठी इथे प्राइज असेल. समीर शेलार यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रत्येक षटकारासाठी समीकरण मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. जर अमोलने ते सामना जिंकून दिला तर संदीपजी गाडीलकर साहेबांच्या वतीने प्राइज आहे 1000 रुपये. इथे लोअर फुल टॉस चेंडू फटका मैदानाच्या आतमध्ये फसलाय. क्षेत्ररक्षक प्रवीण दादा मैदानाच्या आतमध्ये चेंडू खाली आले. टिपलाय जाईल. विकेटचं पतन. रिवर्स वरती प्राइज लागलं होतं आणि त्यानंतर ज्या फटक्यासाठी प्राइज लागलं होतं ना तोच फटका खेळण्याच्या नादामध्ये इथे बॅटर देखील आता बाद झालेत. विकेटचं पतन. समीकरण देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 3 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज आहे. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 3 चेंडू 11 बनवायचे. अक्षय दाभाडे अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 46 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 7 बॅटर आतापर्यंत बाद झालेत. सामना अगदी आपण जर पाहिलं तर रंगला गेलाय. क्रिकेट लोअर फुल टॉस चेंडू मनोज दाभाडे यासाठी हे खेळाडू ओळखले जातात. सिली पॉइंट लावला गेला आणि तो फायदा देखील इथे अगदी आपण पाहिलं तर टीमला झालाय. मनोज दाभाडे मैदानाच्या आतमध्ये कामगिरी अप्रतिम राहिली आहे. गोलंदाजी अप्रतिम त्यांनी देखील केली. बॅटिंग करत असताना धावबाच्या स्वरूपामध्ये बाद झाले परंतु आपल्या टीमसाठी 100% योगदान. कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये मनोज दाभाडे. संघाचं नेतृत्व कर्तृत्व आणि दातृत्व त्यांच्याकडे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. संघनायक कसे असावे तर मनोज दाभाडे जे मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतात. 2 चेंडू आणि आता धावा बनवायच्या आहे. 10 धाव्यांची गरज आहे. 2 बॉल 10 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अक्षय दाभाडे मैदानाच्या आतमध्ये लो स्कोरिंग वरती पहिला सामना रंगला गेलाय आणि तो रंगला देखील गेलाय. अनेक उलटफेर या सामन्यामध्ये पाहायला मिळालेत. इथे चेंडू वाईट आहे. अतिरिक्त धाव पंचांनी देखील कळवले. सामन्यामध्ये आता
इक्वेशन बदललंय. 2 चेंडू आणि आता 9 धाव्यांची गरज आहे. 2 बॉल 9. काय मैदानाच्या आतमध्ये घडणार हे देखील पाहायचंय. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी आशा असावी जिंकण्याची, कारण की नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र निश्चित बदलते. इथे पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज आहे. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये अक्षय तयार झालेत गोलंदाजी मार्क वरती. ऑन स्ट्राईक गणेश आहे. बॅटची कडा मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम गोलंदाजी कमबॅक. मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे आता अगदी आपण जर पाहिलं तर या सामन्यामध्ये आता पकड निर्माण केली आहे. D11 कोटेश्वरवाडी, पहिलवान शांभव दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडी या संघाने या सामन्यामध्ये पकड मैदानाच्या आतमध्ये निर्माण केली. 1 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज आहे. शेवटचा 1 चेंडू आणि खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार आहे, परंतु लेट पण थेट. थँक्यू टीचे अमोल बेगड. विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती संपर्क करायचा आहे. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 15 धावा त्याने बनवल्या आणि 2 विकेट देखील घेतलेत. अभि दाभाडे ठरले त्या मॅचचा